जुई तुझ्या बाबांचा फोन आहे. कैलासचा फोन म्हणजे ह्याला कळलं वाटतं. हॅलो. आला जुईला पटकन पाठवून दे घरी. काय जरा अर्जंट काम आहे, पटकन पाठव. हो काका, जुई आली आहे का, काय करते तर विचारा. अरे मला माहिती आहे ती आली आहे, ती मला सांगूनच गेली होती. अरे तिला प्रीस्कूल मधून फोन आलाय ना, म्हणून मी लगेच सांगायला फोन केलाय. पाठव पाठव. तिला फोन आला मग तुम्हाला कसं कळलं? भलत्या वेळी फार जिज्ञासू होतो आला. असू दे. अरे काय आला, घरी फोन आला ना आधी, म्हणून मी तुला फोन केलाय. हा तू जरा दे रे बाबा, तिच्याकडे दे ना फोन. हो एक मिनिट. काका आहेत ना खूप गोंधळले. तसाच आहे तू. काय? अरे म्हणजे बाबांना नेहमी गोंधळलेलाच असतो. आज सगळेच गोंधळ होत आहेत. घे धर, त्यांना तुझ्याशी बोलायचंय. हॅलो. अमृता तू तिथे का गेलीयस? हे बघ आम्हाला सगळं कळलंय, तू आधी घरी परत ये, आपण शांतपणे बोलूया. बाबा, अरे मी त्यांना सांगून त्यांच्याशी बोलून दमले तरी ते मलाच बोलवतात. अमृता माझं ऐक, असं नको वागू. पण मग त्यांनी सुद्धा वागताना विचार करायचा ना बाबा. अमृता मी जुईचा बाप म्हणून तुला सांगतोय, रिक्वेस्ट करतोय, प्लीज माझा एक विचार कर जरा. बाबा, मी विचार करूनच नाही बोलतेय. मला भविष्याची चिंता आहे ना. डोंट वरी. आणि आलापच्या आईला भेटूनच घरी येई ना. मालती मार्केटला गेलीये, एवढ्यात येईल काय वाटत. बाय. ठेव. काय झालं का? अरे एक स्कूल आहे, तिथे ना मला टीचर म्हणून बोलवतायत सारखं सारखं. पण मला प्री स्कूल सोडून जायचंच नाहीये. आणि बाबा मला त्यासाठीच बोलत होता, विचार कर विचार कर. हे बघ, तू प्रीस्कूल हॅपी आहेस ना? हो मग तुला वाटेल तसं कर. हो, मी मला वाटेल ना तसंच करणार आहे. काय झालं बाबा? फोन कट केला ग. आई काय बोलली? ती म्हणाली मी तुमच्याशी बोलायला नाही, आलापच्या आईशी बोलायला आली. पण काकू घरी आहेत का? नाहीये. काकू घरी यायच्या आधी आपण आईला बाहेर काढलं पाहिजे. नाही अमृता इथे तीच बरी आहे, राहू दे इथे. बाबा तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? जर आई इथे थांबली ना तर काकूंना भेटेल. नाही भेटणार. ही भेट टाळण्याचा एक उपाय आहे. काय? चल. भाज्या घेतल्या, किराणा घेतला, कडधान्य वही ते बी घेतले. चल आता बांगड्या भरूया आणि लगेच घरी जाऊया. मी हो गो पुढं. कशाला जाऊ की एकत्र? नाही, प्राजक्ता ताई ऑफिसला गेल्या असतात, मग स्वरा मॅडम उठल्या तर मग आपल्याला शोधत बसतात ना. हो ग, आणि भूक लागली की अख्खं घर डोक्यावर घेईल. जाऊ द्या, आपण बांगड्या भरूया आणि पटकन घरी जाऊ. अगं बॅ, टेलर कडे जायचं राहिलं की. अशी कशी विसरतेस ग? चल चल पटकन. बाबा तू मला सांगशील का आपण कुठे चाललोय ते? हो मी सगळं सांगणार, आधी ऐक माझं. अरे पण तू इकडे तिकडे काय बघतोस, मला सांग ना आपण माझ्या कुठे चाललोय? मागोमाग ये जुई. अरे हो पण मला सांग ना बाबा. बाबा तू माझं आई. काय? बाबा अरे आई माझं रूप घेऊन तिथे आलापच्या घरी गेलीये आणि आपण इथे काय करतोय? सांगतो जुई, सगळं सांगतो तुला. अरे बाबा तू बाजार काय बघत बसलायस? आईने काकूंना गाठून जर सगळं खरं सांगितलं ना तर सगळा गोंधळ होईल. त्याच्या आधी आपण आलापच्या आईला इथे अडवायचंय. म्हणजे? मला अमृताबरोबर फोनवरती बोलताना असं कळलंय की आलापच्या आई मार्केटमध्ये आल्या. आता आपण अमृताला तिथून बाहेर काढू शकत नाही, पण आलापच्या आईना आपण इथे अडवू शकतो की नाही? अरे पण बाबा त्या कधी ना कधीतरी घरी जाणारच ना. अरे बाळा, तू एक गोष्ट विसरतेस. अमृता तुझं रूप एका प्रहरासाठी म्हणजे फक्त 3 तासासाठी घेऊ शकते. 3 तास पूर्ण होण्याआधी तिला तिथून बाहेर पडावं लागेल. हे काकूंना आपण 3 तास इथे अडकवून ठेवायचं. क्लेवर कर. अरे पण बाबा या गर्दीत आपण काकूंना शोधायचं कुठे? अगं जुई, शोधला की देव सुद्धा सापडतो, मग मालती वहिनी पण सापडते. गॉट इट? तू ये माझ्याबरोबर ये. काय डाग हे चारित्र्यावर असोत किंवा कपड्यांवर, डाग असणं वाईटच. चारित्र्यावर डाग पडले तर लोक समाजात आपल्या मागे बोलतात, आणि असे जर कपड्यावर डाग पडले ना तर बायको तोंडावर काढते.
काय बाबा? काय बाबा नाही, तुझं लग्न झाल्यानंतर कळेल तुला. चला मुलांनो, आपला सूरमयी क्लास आजचा संपला. सारे गम शाबास. चला कल्याण, छान अभ्यास करा. मी जरा झप्पा बदलून येतो. जुई, बाळात दार लावून घे. हो. जुई, आला. तुला ऑफिसला नाही जायचंय का? अगं तेच सांगतो, मला ना आता ऑफिसला जायचंय. मी पटकन आवरून येतो. म्हणजे काय की ऑफिसला जाता जाता मी तुला घरी ड्रॉप करेन. म्हणजे तेवढंच आपल्याला बोलायला मिळेल. जा आवरून ये. हो. लोकांचं लग्न केल्यानंतर प्रेम संपतं. हिचं तर प्रपोज केलं केलंच संपलं. हे 3 तास संपण्याआधी आलापच्या आईला गाठलं पाहिजे. 10:45. आल्या वाटतं. ओ, एक मिनिट. हॅलो हॅलो, काय झालं काय झालं? काय झालं मलाच प्रश्न विचारताय? हॅलो. ओ, तुम्ही काही बोलूच नका. आधी बाहेर जा. का म्हणजे परत मलाच प्रश्न विचारताय? आणि आम्हाला नकोय काही. हॅलो हॅलो, हे बाहेर जा, आम्हाला काही नकोय म्हणजे मला कळलं नाही. अशी का वागतेस तू जुई? जुई, हॅलो, ओळखलंस का मला? काय म्हणजे काय, कसला विचार करतेस? मी ना गंमत करत होते तुमची. गंमत? सेल्समनला हकलवतात तसं हकलवतेस काय मला? हो, तुमच्याकडे बघून तर तसंच वाटलं ना मला. म्हणजे तुम्हाला वाटलं ना तसंच. गंमत करत होती हो तुमची. अरे वा, काय कोण कोणाची गंमत करते? आणि काय रे गंधार, तू इतकं लवकर घरी परत? अहो, महत्वाची कागदपत्र घरीच राहिली, ते घ्यायला आलोय. काय रे तू गंधार, कधीतरी सिरियस राहा. बाबा, मी सिरियसच असतो, पण ही बघा माझी गंमत करते. चला चला, बाहेर वा बाहेर वा. तुम्हाला आवडली ना गंमत? वाचले. अजून कोणी यायच्या आधी ना आलापची आई येऊ दे. अगं मी सॉरी बाबा, चावलीस का? सेल्फ डिफेन्स. माझ्यावरच. बरं, मला चावलीस तर ठीक आहे, तुझ्या फ्रेंड्सना चावू नको. आलापला अंतराला वगैरे. आपल्या दातात काय असतं लक्षात आहे ना? हो हो, लक्षात ठेवायला पाहिजे. ए पण बाबा, तू मला मागे का ओढलंयस? मी काकूंना शोधत होते ना. तुझा शोध आता संपलाय. म्हणजे येस, फायनली. म्यूट काढून बोल ना. बाबा, त्यांना ऐकू जाईल ना. अगं त्यांचं सोड, मला तरी ऐकू येऊ दे. ओके, ऐक. मी एक काम करते. मी तिथे जाते, ओके. काकूंशी गप्पा मारते आणि काकूंना गप्पांमध्ये रंगवून ठेवते. डन. म्हणजे आलापच्या आईला घरी गेल्यानंतर कळेल त्यांना मार्केटमध्ये एक वेगळीच जुई भेटली होती आणि घरी एक वेगळीच जुई आली होती. म्हणजे त्यांना फेपर येईल. हो रे, पण मग त्यांना थांबवायचं कसं? त्यांना तू नाही थांबवायचं, त्यांना मी थांबवणार. नक्की? एनी डाऊट? नो. बेस्ट लक सर. येस. मोहीम आलापची आई. आलो मी. अरे वहिनी,
व्हॉट अ सरप्राईज. नमस्कार. 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 आपण अगं असं काय करतेस? जुईचे बाबा. आपण गेलतो तेव्हा हे नव्हते ना. काय? नाही म्हणजे आम्ही तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही नव्हतात ना घरी. अगं दुकानात नव्हते का गेले ते? बाकी कसे आहात? मी एकदम मजेत. इथे कुठे? इथे या दुकानात शॉपिंगला. इथे या दुकानात? हा, माझं सगळं शॉपिंग मी इथेच करतो. मला आवडतं खूप दुकान आहे. तुम्ही या दुकानात? हो, इथून? म्हणजे काय, केवढं प्रसिद्ध दुकान आहे. आणि मी तर तुम्हाला सांगू वहिनी, माझी सगळी पर्सनल खरेदी आहे ना ती याच दुकानात. आणि आत्तापासून आहे, लहानपणापासून हेच दुकान. तुम्ही नक्की या दुकानात घेता? म्हणजे काय वहिनी, हेच दुकान ना. इथेच करता खरेदी तुमच्यासाठीची? नाही वहिनी, या नाही, पलीकडच्या दुकानात. हात चुकला जरा, वारायचा हात तिकडे, त्या दुकानातून घेतो. तुम्ही इकडे कसे काय मार्केटिंगला? अहो काही वस्तू घ्यायच्या होत्या, म्हटलं जाऊन येऊया. बरं केलं तर, नाही तर प्रॉब्लेम झाला असता. कसला? म्हणजे काय वहिनी, सध्याच्या दिवसात आपल्या वस्तू आपणच स्वतः पारखून घ्यायला लागतात, नाहीतर गोंधळ होतो. अगदी बरोबर. वेळ गेला तरी चालेल, पण बाजार हाट हा स्वतः पारखूनच केला पाहिजे. बाई साहेब चला ना, घरी जायला उशीर व्हायला. हो जाऊया. चला येतो भाऊजी. जुई कशी आहे? इकडेच आहे. मजेत आहे वहिनी, इकडे मजेत आहे. चला निघतो आम्ही. ऐका ना वहिनी, घरचे कसे आहेत सगळे? सगळे मजेत. आलापचे बाबा? हो. आणि मोठा मुलगा आहे ना एक, गंधार, तो कसा आहे? आणि सुनबाई पण आहेत ना? प्राजक्ता ताई. नात पण आहे एक छोटी. स्वरा. ती कशी आहे? हो अगदी छान. बर, आलापच्या बाबांना, गंधारला, सुनबाईंना, स्वरांना सगळ्यांना सांगा मी भेटलो होतो, मी विचारले म्हणून. हा, हो नक्की सांगते. चल ग. ऐका ना वहिनी, महत्वाचं राहिलं, आलाप कसं आहे? आला पण मस्त मजेत आहे. त्याला पण सांगा मी भेटलो होतो म्हणून. हो नक्की सांगते. मी विचारले म्हणून सांगा. फार गोड आहे आलाप तुमचा. भाऊजी खरंच खूप उशीर होतोय, आपण घरी भेटून शांतपणे बोलूया ना. असं म्हणताय? हो. हा, चला येतो. चल. बाय वहिनी. अरे वहिनी, पुन्हा? तुम्ही पण पुन्हा? हा, म्हणजे मी ही शाळी घ्यायला आलो होतो. कोणासाठी? कोणासाठी म्हणजे काय, अर्थात माझ्यासाठी. पण आता तुमच्यासाठी एक घेतलंय असं समजा. अहो नाही, घेऊन जा. द्या पिशवीत घ्या. काय आपण परखे आहोत का? या पिशवीत देऊ. ही मजबूत आहे ना पिशवी, शाळा जड आहे तसं. राजस्थानचं आहे. राजस्थान? केरळचं समजा, आपल्याला काय. हा, हे देऊ यात ना. हा, घ्या सांभाळून. पण मी काय म्हणतो वहिनी, आता भेटला जात तर हे आणखी पण घेऊन जा. अहो एवढं कशाला? अहो असू दे, परखे आहोत का आपण, मी घेईन ना दुसरी. हा, घ्या या पिशवीत. ही मजबूत आहे ना, शहाळ जरा जड आहे म्हणून म्हटलं. हा देऊ. ही शहाळी ना शरीरासाठी फार आवश्यक असतात. आलापला आवडतात ना? नाही. नाही आवडत, पण त्याला शहाळी प्यायला सांगा या दिवसात. हो. एक तर ग्लोबल वॉर्मिंग केवढं वाढलंय, तर शाळेने काय होतं, आपल्या शरीराचं तापमान मेंटेन राहतं, आपल्याला मिनरल्स मिळतात आणि टॉक्झिन्स असतात ना शरीरातले. चला आम्हाला. थांबा ना वहिनी, थांबा ना. आलापला सांगा मी दिले म्हणून. कैलास काकाने दिले असं सांगा हो त्याला. नक्की सांग. हा? वहिनी ऐका ना वहिनी, ती खायची एक पद्धत असते, म्हणजे आधी पाणी मग नंतर मला. कसं थांबूया ना? 50 हो साहब पैसा दो. अरे देतो ना बाबा,
कोणाचं काय तर कोणाचं. बाई साहेब तुमच्यासाठी काय घेऊ? माझ्यासाठी काही नको, तुझ्यासाठी घे काहीतरी. भैया एक समोसा द्या आणि चटणी द्या त्याच्या संग. गरम आहे ना? हो हो. भैया एक समोसा देना चटनी लगा के. चटनी कम रहेगा. अरे वहिनी तुम्ही इथे? तुम्ही इथे पण? हे जे काय आज आपण योगायोगाने भेटतोय ना, मगाशी तिकडे आता जास्त योगे नाही का? मी हेच म्हणणार होतो की समोसा आला. चला आम्ही निघतो. ऐका ना वहिनी, आलापला सांगा मी भेटलो होतो म्हणून. हा? हो हो मी नक्की. विचारलंय म्हणून सांगा. हो नक्की सांग. फार गोड आहे आलाप तुमचा. भाऊजी हा? उशीर होतोय, आम्ही निघतो. हा, असं चला, म्हणता? पण हा जो योगायोग आहे ना वहिनी, मीठ आहे की नाही यार? खायचं नाही हा. गो गो बाबा गो. मी खात नव्हतो बाबा पण. गो. मी खात नव्हतो. 11:20. ह्या तुझ्या होणाऱ्या जुई काकूनी ना तुझ्या बाबाला सेल्समन सारखं ट्रीट केलंय. ओके. ओके ओके म्हणते ही. गुड मॉर्निंग होणारी जी काकू. गुड मॉर्निंग. तू मला हेल्प करशील? हो. हॅलो हिच्या आधी मला थोडी हेल्प करशील? बाबा कुठे आहेत सांग ना. वॉशरूम मध्ये गेलेत. बरं ते येईपर्यंत तू हिला सांभाळशील प्लीज. मला जरा अर्जंट बाहेर जायचंय. हो हो सांभाळते हा. थँक्यू. बरं ऐक, मी येईपर्यंत नो मस्ती. ओके ओके. बाय. थँक्यू. तू माझे नंबर्स पाठ करून घेशील? हो. हे घे स्किपिंग रोप. अगं पण तू आत्ताच म्हणालीस ना नंबर्स पाठ करायचे. तू जम्प करशील आणि मी काउंट करेल. काय? हो. बास बास आता. तू थकलीस? तुला वॉटर हवंय? हो. तुझी आजी कधी येणार आहे ग? डोंट नो. चल आपण नेक्स्ट गेम खेळू. जुई रेडी? आणि स्वरा आता नो गेम. हा ओके. जुई आणि मला बाहेर जायचं ना, सो आता नो गेम. पण ती तर काही बोललीच नाही. ती काही बोलली नसली ना तरी आम्हाला निघावं लागेल. कळलं तुला? चल जुई तुला बाईकवर सोडतो जाता आता. जे करायला आले होते ते झालंच नाहीये. पण म्हणजे ऍक्च्युली ना मला तुझ्या आईंना भेटायचंय. मग तुला थांबावं लागेल. मी निघतो. ओके ओके चलो बाय. बाय. आणि आला. तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना? बाय बाय. बाय. काहीतरी विचित्रच वागते आज. गेला लपाका गेला. आता न्यू गेम. आता न्यू गेम. ओके. अरे हमने मगाशी एक कोथिंबीर का जूड़ी लिया, वो खराब दिया तुमने. अभी बदल के दो जल्दी. भाजीवाले दादा वाद मत घालो, जुड़ी बदल के दे दो. हाँ चलो. ये ओळखी के है मेरे, हमेशा चांगली सब्जी देना इनको. ओळखीच आहे तुम्हाला. तुम्ही आमच्या माग माग येताय का आम्ही तुमच्या पुढे पुढे येतोय? एक्झॅक्टली हाच प्रश्न माझ्या मनात आला होता आता. पण यावेळेला मी आधी आलोय. विचारा भाजीवाले, मी पहिले आहे की नाही? चल. वहिनी थांबा ना, मी काय म्हणतो. हो मी आलापला सांगते. तुम्ही भेटला होता, तुम्ही त्याच्याबद्दल विचारलं. चल. नाही नाही या वेळेला वेगळं आहे. काय? मी काय म्हणत होतो, उखाडा केवढा आहे ना. हो ना. आपण इथे एक सरबतवाला आहे, मस्त आहे सरबतवाला. त्याच्याकडे असे उझबेकिस्तानचे लिंबू असतात. आपण सरबत घेऊया का थोडं थोडं त्याच्याकडे? ऐका ना भाऊजी, मला अजून बांगडीवाल्याकडे जायचंय आणि मग घरी जायचंय. उशीर होतोय. चल का. अहो वहिनी, एक एक ग्लास सरबत घ्यायला किती असं उशीर होणार आहे. चला ना प्लीज. भाऊजी ऑलरेडी खरंच खूप उशीर झालाय. आम्ही निघतो. आता इथून तुम्ही पुढे कुठे जाणार आहात?
म्हणजे नाही म्हणजे आम्ही तिथे येणार नाहीत ना. चला हो पैसे. जुई, अगं तुझी काकू एकदा मार्केटला गेली ना की दुकानदार घरी जातात, पण ही मार्केटमध्येच असते. तुम्ही बोलला ते मी आजीला सांगेन. सिक्रेट आहे आपल्यात. कधी कधी येतील काकू? कधी येतील? 2 तरी वाजतील. पर्यंत माझे 12 वाजतील. काय? काय ना, मला 12 वाजता एका ठिकाणी जायचंय. अगं हो, पण तुला मालकीला भेटायचंय ना. पण मला जिथे पोहोचायचंय तिथे मी वेळेत पोहोचले नाही ना तर सगळंच बिघडेल. अच्छा, म्हणजे तुला तिथेही जाणं तितकंच महत्वाचं आहे तर. पुढच्या 20 मिनिटात इथून बाहेर जाणं महत्वाचं आहे, नाही तर सगळंच फसेल. ऑलरेडी आलापची आई न भेटल्याने सगळं फसलंच आहे, त्यात अजून गोंधळ नको. तू थांबतीयस ना? जाते मी, निघते. बाबा हिला स्कूलला जायला उशीर झाला का? बाबा बाबा, अरे त्या गेल्या. अगं मला माहिती आहे जुई, माझ्या समोरूनच गेल्यात त्या. बघत काय बसलायच, अडव ना त्यांना. आता चुकून जरी मी त्यांच्या समोर गेलो ना तर ते पोलीस कंप्लेंट करतील माझी, आणि मग पोलीस अडवतील मला. अरे पण मग ते आता घरी जातील, मग तिथे त्यांना माझ्या रूपातली आई भेटेल, मग दी एंड. असं कसं दी एंड? पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. काय करणार आहेस तू बाबा? बोल ना तू. हे बघ, ही बोलायची वेळ नाही आहे, काहीतरी आठवून कृती करायची वेळ आहे. तू एक काम करतोय, तू आता घरी जा आणि माझी वाट बघ, मी येतो. अरे पण बाबा. हे बघ, प्रश्नांची उत्तरं द्यायला आता वेळ नाहीये, मी सांगतोय तेवढं ऐक, घरी जा.